गंगे ये गंगे कारभारी हो आला काय? आलो ना. चला घरात. हा घरातच पडायची वेळ आली आता. आतली जेवण खावणं झाल्यात. होय. आता जवळ जवळ झोपायची वेळ झाली. गंगे हा हातरून टाक. काय? हातरून टाक. रोजचे रोज मीच हातरून टाकीते मीच उचलते. आज जरा तुम्ही टाकून बघा कसा तर्रास होतोय ते. नवऱ्याची सेवा करणं हा बायकोचा धर्मच आहे. कारभारी हा आज जरा तुम्ही हातरून टाका. त्या हातरून मला शांतपणाने झोपू द्या. आज जरा मी लाडाला आले. एवढी मोठी घोडी झाली ना आता लाडाला आली काय? मुकाट्यानं हातरून टाक. नाही टाकीत. गंगे हातरून टाक. नाही टाकीत. नवऱ्याची ऑर्डर मान्य करणं हे बायकोचं कर्तव्य आहे. मुकाट्यानं हातरून टाक. नाही टाकीत. नको टाकू. नाही टाकीत. नको टाकू ना. नाहीच टाकीत. मी टाकीतो कारण मला गरज आहे ना टाका. विश्रांतीची. तुमचं मात्र हसू झाले. पण काही म्हणा एवढ्या लोकातून कुणावर तरी असा माझ्यासारखा हातरून टाकायचा प्रसंग आला असेल. पण आता इथं उघड्यावर कोण मला बोलून दाखवणार आहे की सावळ्या कुंभार मी पण तुझ्यासारखाच मायाळू आहे रे असा हातरून टाक्या. आवा किती आहे? अगं तुला प्रॅक्टिस आहे मला प्रॅक्टिस नाही. बस काय? हा जकास. बरं या कुणाला उपास सोडायचाय का? बरं या कुणाला उपास सोडायचाय का? जसं काय अख्खं गाव जेवण घातलं यांनी. जाऊ द्या मरू द्या. अव दिवसभर काम करून 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 पार कंबरडा मोडून गेले. या आपण पण इकडे तोंड करून झोपून जाऊया. देवा परमेश्वरा वाचव बाबा या संसारातून. गंगे हे गंगे का झोप नाही लागत? हे झोप लागल पण दोघांच्या मध्ये किती जागा सोडली. या जागेचं तुम्हाला काय करायचं? नाही जागेचं काय करायचं नाही. मग पण या दोघांच्या मध्ये कुणी तिसरा येणार आहे का? झोपा तिकडे तोंड करून. सावळा कुंभार हे सावळा कुंभार अरे वो बाहेर ये. कशाला? बाहेर ये. मरायला. थांब जरा गंगेला उठवतो आणि तिच्या आधाराने मी दार उघडतो. ये गंगे अगं गंगे बाहेर कोण हाका मारतय उठ. ये गंगे या गंगे अगं बाहेर कोण हाका मारतय उठ. आईला काय मरणाची झोप लागली बाबा हिला. गंगे या गंगे अगं बाहेर कोण हाका मारतय उठ. इथं शिना उठायची. आता आपण सुरुवात करावी हातरून गोळा करायला. काय डिझाईन आहे बघा. बसण्याची डिझाईन बघा जशी काय तांब्या घेऊन बसली. अव काय झालं वरडायला? अगं बाहेर कोण हाका मारतय जाऊन दरवाजा उघड. कोण मी? हा आणि तुम्ही गाडी कशाला झालात? हा गडी झालोय भूतांच्या पुढे जायला आणि जीव खायला. चला. तू मला नुसतं मागणं आधार दे. तुझ्या आधाराने मी दार उघडतो. म्हणजे मागणं मी तुम्हाला टेकू लावू? अगं बाबो आईला काय गाऊ बायको आहे गाड्याला टेकू लावी ती. मला नुसतं मागणं आधार दे. आहा आहा काय झालं? काय सायकल चालीत आहे? हा सायकल चालवतोय तुला डबल शीट नेतोय. मला घ्या डबल सीट आणि सायकलचा चाक होऊ द्या पंक्चर. अगं ते रगड याला पंक्चर झाली. मग हवा भरा. अगं ज्यादा हवा भरली की ते बसत होत. चला. गज धरगच. हा गज धरगच. आता गच कसं धरायचं? अगं आयो काय म्हणली? अव गच कसं धरायचं? अगं रात्री कसं धरलं होतं? पालांगाव पडली तवा. या बाया हे आपलं नवं गाडव. हे बाबा काय म्हणतो रे? सावळा हा तू फार हुशार आहेस. माझी हुशारी गंगीला ठाऊक आहे. राजाची दौंडी ऐकली का? ऐकली ना. काय होती? की जो कोणी पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळीची माडी बांधील त्याच्याच बरोबर ती राजकन्या लग्न करणार आहे. बाकीचे इतर पुरुष तिला वडिलासारखे. मग आत्ताच्या आत्ता जा आणि तो पैजेचा विडा उचलून घेऊन ये. याला हाकलून दे.
मेंढ्या इकली किती? लय मेली किती? पुष्कळ. पुष्कळ. मारती काय याला? अवा गाढव कधी माणसावानी बोललाय का? खरंच की गंगे, हा गाढव माणसासारखं कवच बोलले नाही. गाढव माणसावानी बोललाय नाही. हा प्रथम हे गाढव बोलत आहे. बोला ते बोलून दे. म्हणून म्हणते गाढवाला ठेवायचं नवरा कॅन्सल. हा मला कर कॅन्सल. माझं झाले आता सर्व्हिस. मी बसून खाईल पेन्सल. काय म्हणतोय बाबा, काय ते नीट सांग. सावळा हा काही घाबरू नकोस. हा. मी खात्रीनं तुझं काम करून देईन. बघा 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 कसं गॅरंटीने बोलत आहे. बायकोच्या आणि गाढवाच्या सांगण्याप्रमाणे दरबारात जातून पैजेचा इडा घेऊन येतो. पाहावं राजमुख का पाहावं देवमुख म्हणतात. जातो इडा उचलून आणतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जागोजागी मी दौंडी दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पैजेचा विडा सुद्धा दरबारात ठेवलेला आहे. परंतु तो पैजेचा विडा उचलायला दरबारात अजूनपर्यंत कोणाचा पत्ता नाही आणि शिवाय महाराज सुद्धा अजूनपर्यंत आलेले नाहीत. आले आले महाराज आले वाटतं. दिवाणजी बोला महाराज. आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामं केली. सगळी कामं अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहेत. शाबास. पण अद्याप विडा उचलायला कोणाचाही पत्ता नाही. अजून पैजेचा विडा उचलायला दरबारात कोणीही आलेलं नाही. तसाच कुणी आलं हा. तर आम्हाला त्वरित वर्दी द्या. जशी आपल्या आज्ञा. आम्ही थोडीशी विश्रांती घेतो. ठीक आहे. अरे कोण आहे रे बाहेर? हे का कोणाचं मयत आलं की काय? मी सावळ्या कुंभार आहे रे. अहो महाराज, बाहेर सावळा कुंभार नावाचा कोणतरी प्राणी आलेला आहे. बर. हा, मी त्याला विचारला बाहेर कोण आलं आहे रे, तर तो काय म्हणतो माहिती आहे का? काय? मी सावळा कुंभार आहे रे. हे तुम्ही कशाला करताय? अहो त्याने केलं म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. बरं, सावळे कुमाराचं इथं काय काम असेल? अहो काहीतरी जागा जमिनीचं किंवा भांडण तंत्राचं कुठेतरी काम असेल आणि एक खेळवळ मनुष्य दिसतोय. चला मी आज बोलावू का? परवानगी. दारे दा परवाच्या दिवशी ये. परवाच्या दिवशी नाही, परवानगी. ये रे बाबा ये. परवानगी आहे ये. राम राम. राम राम. कोण वेळा माणूस हा? अहो महाराज तुम्हाला मी मगाशी बोललो नाही का? हाच तो सावळ्या कुंभार. हो का? हो. अहो खेळवळ मनुष्य आहे. त्याने कधी राज दरबार पाहिलेला नाही. घ्या सांभाळून. बरं ठीक आहे. राम राम. राम राम. राम 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 राम. कसं काय बरं आहे ना? काय दिवाणजी हा माणूस विचित्र, गाढव, अक्षरशः मूर्ख म्हणतो कसं काय बरं आहे ना? अहो महाराज मी तुम्हाला अगोदरच नाही का बोललो, खेळवळ मनुष्य आहे. हा त्याने राज दरबार कधी पाहिलाच नाही आणि दरबारात कसं वागावं याची त्याला काही अक्कल नाही. बरं. अहो खेळवळ मनुष्य आहे. घ्या सांभाळून. बरं सावळ्या, बरं आहे. मग काढ तंबाखू. काढ तंबाखू. मग मारतो का शाला? घ्यायची तर घे, नाही तर नको देऊ. मारतो का शाला? मारतो का शाला? घे. दिवाणजी हा? अहो हे काय? अहो हे त्याच्या बायकोचं लुगडं आहे. त्याच्या बायकोचं लुगडं आणि आमच्या तोंडावर? तुझ्या तोंडावर कुठे? तुझं तोंडाच माझ्या बायकोच्या लुगड्यात घुसत आहे. शी. केवढं घाणतंय. आली इकडं. काय रे सावळ्या, हा तू दरबारात कशाला आला? काय म्हणला? म्हणजे इथे येण्याचं कारण काय आहे? येणं कारण. हा? दरबारात येण्याचं कारण काय? निष्कारण. अरे दरबारात येण्याचं कारण काय? महाकारण. दरबारात येण्याचं कारण काय? अरे हे राजकारण. ते राजकारण गेलं चुलीत. आणि तुम्ही दोघ जण शिकले. मला चुलीत घाला तर मी काय लाकूड आहे काय? अरे इथे येण्याचं कारण काय सांगशील की नाही? कारण ऐकायचे. हा. ऐका. सावळा कुंभारानं करुणत्वरा चालून का गेला तो राजा दरबारा. जाऊन राजाला करी मुद्रा. महाराज तुम्ही दुर्घटपण मांडला खरा. माझ्या गरीबाच्या शब्दाचा मान करा. बोले राजा. विडा उचली तो पाहिजेचा हट्ट पुत्राचा पूर्वा पहिला. दिवाणजी हा, बोला. अहो ह्याने पैजेचा विडा उचलला. अहो, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हा? काय रे, तू पैजेचा विडा उचलला? उचलले तर खरं गड्या. खरं गड्या? अरे तू काय महाराजांच्यावर काय गोटा खेळलोस काय? खरं गड्या?
बघ सावळ्या, हा. तू पैजेचा विडा उचललास खरा, हा. पण ह्याचे परिणाम तुला माहित आहेत का? काय परिणाम आहे? अरे फासावर देण्यात येईल, फासावर. मग त्या फासाला कोण देते? म्हणजे? अरे मी 2-4 वेळा फाशी खाल्लेली. काय विचित्र मनुष्य आहे, 2-4 वेळा म्हणे फाशी खाल्लेली आहे. 2-4 अरे फाशी खाल्ली म्हणजे काय जिलेबी खाण्यासारखं आहे का? तुला काही त्याचा अनुभव आहे का? फाशीचा अनुभव असल्याशिवाय बोलतोय का? सांग भाऊ, काय अनुभव आहे तुला तो? मला सांगा, फासावर दिलेल्या माणसाचं डोळं बाहेर पडतात. गोष्ट खरी का खोटी? खरी. खरी आहे, खरी आहे. खरी आहे ना? खरी आहे. फाशी दिलेल्या माणसाची जीभ तोंडा बाहेर पडती. गोष्ट खरी का खोटी? खरी खरी. आहे, खरी आहे. फाशी दिलेला माणूस संध्याकाळी जेवायला घरी येतो. गोष्ट खरी का खोटी? खरी खरी. हे खरी नाही, हे पदार्थ बोलतोय. पदार्थ नाहीतर काय, फाशी दिलेला माणूस काही जेवायला घरी येतो का? सावळ्या, हा विडा उचलताना तू मागचा पुढचा विचार केलास? काय? माझा मागचा पुढचा विचार दररोज चालू आहे. दररोज? त्या विचाराला अजिबात खाडा नाही. म्हणजे मागचा पुढचा विचार दररोज चालू आहे म्हणजे तो कसा काय रे? म्हणजे तुम्हाला काही इसकटून सांगू? हा, इसकडून सांग. म्हणजे बघा, माझा मागचा विचार सकाळी हा. आणि पुढचा विचार संध्याकाळी. बापरे, म्हणजे मागचा विचार सकाळी आणि पुढचा विचार संध्याकाळी. तो रे कसा? कसा? हा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर हा. मी देवाला प्रार्थना करतो की देवा, याच्या पूर्वी माझ्या हातून काय बरं वाईट घडलं असेल ते मला माफ कर आणि मला या दिवसाला चांगली सुबुद्धी दे, अशी देवाची प्रार्थना करतो आणि कामाला लागतो. अशा रीतीनं मी मागचा विचार सकाळी करतो आणि पुढचा विचार संध्याकाळी करतो. तो रे कसा? संध्याकाळी जेवण खावणं झाली, जेवण झाली, अंतरून टाकलं की पुढच्या विचाराला सुरुवात. काय रे, काय म्हणतो? संध्याकाळी जेवण खावणं झाली, अंथरून टाकलं हा. आणि पुढच्या विचाराला सुरुवात म्हणजे कशी रे? मी पुन्हा अंतरून टाकल्यावर मी देवाला विनंती करतो की देवा, आजच्या दिवसात माझ्या घरतून काय पाप घडला असेल ते मला माफ कर आणि उद्यापासून कुणाचं वाईट होऊ नये, वाईट करू नये अशी मला सुबुद्धी दे, असं म्हणतो आणि झोपतो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे अशा तऱ्हेने मागचा विचार सकाळी आणि पुढचा विचार संध्याकाळी. आलो आलो आलो, तूच मला मंगाली ना की दरबारात जाऊन पैजेचा इडा उचलून घेऊन ये. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी विडा उचलला. आलो आलो आलो. काय साला, काय गडबड आहे? गडबड नाही, मग? माझी बायको बोलवायला आली. कशा करता? घरी पोरांची मारामारी झाली. अरे घरी पोरांची मारामारी झाली, पण ती पोरं तुझ्या घरचीच आहेत ना? घरचीच आहे, हा. पण निरनिराळ्या प्रकारची आहेत. बघा महाराज, काय म्हणतोय बघा, एक तरी धड वाक्य बोलतोय का बघा. तुम्ही त्याच्याशी तुम्हीच बोला. निरनिराळ्या प्रकारची ती नाही कशी? म्हणजे बघा असं की माझी पहिली लग्नाची बायको मिली, हा. तिला माझ्या पुढची 2 पोरे. बर. त्याच्यानंतर मी एका विधवा बाईशी लगीन केलं. हा. तिला पहिल्या नवऱ्याची 3 पोरे बापरे. आणि आता आमच्या दोघांच्या संसारात आम्हाला 2 पोरं झाल्यात. असं? तेव्हा पहिल्या 5 पोरांनी या 2 चालू पोरांना मारलं. अरे वा रे वा, चालू पोराच्या बापा. का मारतो? थापा. दिवाणजी काय त्याच्या नादाला लागलाय? मग अहो, तो काय एका रात्रीमध्ये माडी बांधणार नाही. हा. हा कुठंतरी पळून जाईल, हा. तेव्हा ह्याचं नाव, गाव, पत्ता सर्व काही ते लिहून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. चले पंचायत आहे, चाल. पंचायत? हा, पंचायत आहे. सांग तुझं नाव काय ते सांग. अगं बाबा, हे तुला बसायला कुणी शिकवलं? अरे लहानपणापासूनची माझी पद्धत आहे. पुन्हा बसायचं असलं तर मला आधी कळव, नाही तर अशा बसण्याने तू 10-15 माणसं गुंडाळशील. बरं ते नाव दे. हा. काय तुझं नाव सांग बघू. माझं नाव सावळा. सावळा. बापाचं नाव? कावळा. 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 ते कसं काय रे? माझी काय चूक आहे? मग माझ्या बापाचा जन्म झाला तेव्हा माझ्या घरी म्हणजे घरावर कावळा वराडला. बर. तेव्हा माझ्या आजीने माझ्या बापाचं नाव कावळाच ठेवलं. बरं, कावळा तर कावळा. नशीब घुबाड ओरडलं नाही. झालं. ते होते. आडनाव काय? आवळा. कावळा असेल असेल महाराज. असं? काय काय खेडेगावामध्ये अजून सुद्धा विचित्र पद्धती आहेत. बर. एखाद्याचं नाव शिंदे असलं तर त्याला सगळे आदराने म्हणतात की आला शिंदा. हो. एखाद्याचं नाव जर कांबळे असेल तर आदराने त्याला म्हणतात की आला कांबळा. कावळा. तसं ह्याचं आडनाव आवळे असेल हा. तर याला सगळे आदराने लोक म्हणत असतील आवळा. बर. आवळा तर आवळा. बरं, आवळा तर आवळा. मला कुठं आवडताय? मग कागदावर आवळा. बरं, कागदावरती आवळा.
बरं राहणार मिथुल्ला नगरी. मी थुल्लाच आहे, पण इथं कंधीच नव्हतो आलो. कंदीच नव्हता आला, अंधी मंदी आला आणि संधी साधून गेला. मुक्काम मिथुल्ला नगरी. हा. पोस्ट संगमनेर. काय अरे बाबा संगमनेर असेल. नाही बाबा, संगमनेर. दिवाणजी हा. संगमनेरचा संगमनेर. बरं चला, पोस्ट संगमनेर. तालुका घाटकोपर. घाटकोपर. महाराज काय म्हणतोय बघा. अहो संगमनेर आलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये हो. आणि घाटकोपर आलं मुंबईमध्ये. अहो दिवाणजी हा. तुम्हाला काय अक्कल आहे का? उद्या हा मरणार आहे, त्याला काय अक्कल आहे? घालू. बरं चला, तालुका घाटकोपर. बरं जिल्हा वांद्रा. महाराज जिल्हा वांद्रा म्हणतोय. नाही दिवाणजी, मी तुम्हाला असं विचारतो, हा. उद्या जर हा पळून गेला हा, तर याला शोधायचा कुठं? ह्याला तुम्ही शोधायला जा. मी शोधायला जाऊ? हा, तुम्ही तू शोधायला. काय मला शोधायला येऊच नको, मी तुला गावणारच नाही. अरे एक वेळ तू मला घावशील, पण मला एवढ्या एसट्या घावल्या पाहिजेत. बर, पोस्ट संगमनेर, तालुका घाटकोपर आणि जिल्हा म्हणे वांद्रा. हे लिहून घे. हा. याला फालतूकलंय बोलतो बाबा तू. सावळ्या कुंभाराच्या मुलांनी सावळ्या कुंभाराच्या मुलाने एका रात्रीत एका रात्रीत जर माडी बांधली नाही जर माडी बांधली नाही तर उद्या सकाळी तर उद्या सकाळी महाराजांनी सावळ्या कुंभाराला सावळ्या कुंभाराला चहा पाणी करावा. चहा पाणी करा. तू काय महाराजांच्या काय सासूरवाडीचा आहेस का? फासावर देण्यात येईल, लिहून घ्या. फासावर देण्यात येईल. माझी 2 अक्षरं लिहून घेतली, तशी तुमची 4 अक्षरं मला लिहून द्या. आमची आमची हा. आमची का म्हणून? का म्हणून म्हणजे माझा तुमच्या अजिबात विश्वास नाही. अरे तो कसा? मला तुमच्याकडे तंबाखूच मिळाली नाही. आला तंबाखूवर. मला 4 अक्षरं तुमची लिहून द्या. बरं काय म्हणणं आहे सांग तुझं. सांगू? हा घे लिहून. हा लिहून घेणार सावळा कावळा आवळा. लिहून घेणार सावळा कावळा आवळा. लिहून देणार तुझ्या राजाचं नाव घाल. हा लिहून देणार राजा सत्यवर्मा महाराज. लिहून देतो ऐसा जे की लिहून देतो ऐसा जे की स्वल्पविराम. स्वल्पविराम. सावळ्या कुंभाराच्या मुलांनी सावळ्या कुंभाराच्या मुलाने जर एका रात्रीत माडी बांधली जर एका रात्रीत माडी बांधली अर्धविराम. अर्धविराम. तर महाराजांनी आपली मुलगी सावळ्या कुंभाराच्या मुलाला दिली पाहिजे. सावळ्या कुंभाराच्या मुलाला दिली पाहिजे. उद्गार चिन्ह. काय रे हा? मगाशी तुला मी बोललो की तू सही दे, तर ती तुला सही करता आली नाही. मग ही एवढी चिन्ह तू गोळा केली कुठून? अरे मग तुझं दुचिन्ह समोर उभं राहिलं कुणाला चांगलं सुचल. माझी पोरं शुद्ध लेखनातले हुशार आहेत. हा तर लिहून घे. काय जाती काय आहेत? 8 नंबर 1. 8 नंबर 1. सावळ्या कुंभाराचा मुलगा आज येडा आहे. सावळ्या कुंभाराचा मुलगा आज वेडा. दिवाणजी हा? काय लिहून घेता तुम्ही? सावळ्या कुमाराचा मुलगा वेडा? आता मी दरबारात आल्यावर मला कुठं उभं राहायचं, कसं बोलायचं हे समजलं नाही. तेव्हा तुम्ही 2 माणसं मला काय म्हणला? काय म्हणलो? काही येडा माणूस आहे. असं. आता मी येडा म्हणल्यावर माझा पोरगा लय शाना असेल का? दिवाणजी हा. वेडाच असणार. तुला वेडा आहे. हा जरी येडा असला तरी त्या वेडाला महाराजांनी आपली मुलगी दिली पाहिजे. मुलगी दिली पाहिजे. सावळ्या कुंभाराचा मुलगा दगड आहे. दगड म्हणजे तुझा मुलगा दगड आहे? अहो दरबारात आलो, माझ्या खांद्यावरचं बायकोचं लुगडं बघितल्यावर तुम्ही 2 माणसं मला काय म्हणला? काय म्हणलो? काही दगड माणूस आहे. आता मी दगड म्हणल्यावर माझा पोरगा लय शाना असेल का? दिवाणजी हा? दगडाचा मुलगा दगडच. बरोबर. हा धोंडा मिळतो दगड. झालं. दगड. दगड असेल तरी त्या दगडाला महाराजांनी आपली मुलगी दिली पाहिजे. महाराजांनी आपली मुलगी दिली पाहिजे. सावळ्या कुंभाराचा मुलगा आज गाढव आहे. गाढव? अरे तुझा मुलगा गाढव आहे? अहो दरबारात आल्यावर मी तुमच्याकडे तंबाखू मागितली, तुमचं 2-4 फटकं खाल्लं, तुमच्याकडे तंबाखू मिळाली नाही. तेव्हा तुम्ही 2 माणसं मला काय म्हणला? काय गाढव माणूस आहे. आता मी गाढव म्हणल्यावर माझा पोरगा लय शाना असेल का? नाही, गाढवच आहे. गाढवच, गाढवच. दिवाणजी गाढव असेल. हा. दोघे गाढवच आहे. ते लिहून हा, काय? गाढव असेल जरी गाढव असला हा. तरी त्या गाढवाला महाराजांनी आपली मुलगी दिली आपली पाहिजे. मुलगी दिली पाहिजे. राजारामाची सही घे. अरे राजारामाची सही नाही. राजारामाची सही घे ना. अरे त्यांचं तुला नाव माहित नाही का? अरे याचं नाव मेरे को मालूमच नाही. अरे धडना मराठी धडना मुसलमान यावर जूते खाने की निशानी. अरे यांचं नाव राजा सत्यवर्मा महाराज. हा कळलं? हा समजलं? हा. काय? सत्ता ओपनला आला. सत्ता ओपनला आला.
अरे राजा सत्यवर्मा महाराज. मग सही घे, त्यांची सही घे. महाराज सही करा. अरे दिवाणजी त्याच्या नादाला लागला. हा चल हे घे. अरे निस्ती सही काय मग त्याच्यावर महाराजांची मर्तिका उठव ना. मर्तिका 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 हा हा उठवायचं. राजमुद्रा. हा राजमुद्रा. राजमुद्रा. तू 1 तास जर दरबारात आल्यानंतर आमच्या दोघांच्या मर्तिकाच बाहेर काढायला लागतील. उठवून घे त्याच्यावर. हा चल ही राजमर्तिका. हा. आणि तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा की. आता माझी साक्षी आणखी कशाला हवी. असू द्या. बरं घे चल. असू द्या ना. अरे पण कशाला. करा सही करा. बरं काय करू. दिवाणजी उर्फ दौंडीवाला. आता इथे दौंडीवाला कशाला. फक्त दिवाणजी घ्या. तुमचं साईड बिझनेस आहे. हो दिवाणजी. हा. तर हे घे. आता तरी तंबाखू दे. दिवाणजी इकडे या. हा हा काय एका रात्रीमध्ये माडी बांधणार नाही. हो तेव्हा तुम्ही एक काम करायचं. काय. याच्यावर पाळत ठेवायची. हा 20-25 पहारेकऱ्यांचा याच्यावर पहारा ठेवायचा. हा. आणि सर्व काम डोळ्यामध्ये तेल घालून करायचं. महाराज तुम्ही ती काही चिंता करू नका. परंतु मला एक शंका आहे. काय. सावळा कुंभार हा? तुझ्या मुलाचं जरा वर्णन करून सांग वगैरे. म्हणजे माझा मुलगा कसा आहे. कसं आहे. बघा दिवाणजी माझा मुलगा का नाही उचीला माझ्या कमरे एवढा आहे. हा रुंदीला जरा कमी आहे हा पण लांबीला भरपूर आहे. काय झालं. पाहिलं का महाराज. काय झालं. तो काय म्हणतो माहितीये का. माझा मुलगा बोलतो उंचीला कमरे एवढा आहे. बर. रुंदीला जरा कमी आहे. बर. परंतु लांबीला बोलतो भरपूर आहे. दिवाणजी हा? अहो ज्याला आपल्या मुलाचं वर्णन करता येत नाही तो माणूस कसा असेल. गाडो मूर्ख दगडासारखं. त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही काही चिंता करू नका महाराज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती मी सक्त पाळा ठेवतो आणि त्याला डोळे घालून याच्यावरती नजर ठेवतो. त्याला डोळे नाही मग डोळ्यात तेल. बरं कशात तरी काहीतरी घालतो आणि यांच्यावरती नजर ठेवतो. बर. अरे आता तरी तंबाखू द्या. हा? बायकोच्या गाढवाच्या सांगण्याप्रमाणे दरबारात जाऊन पैजेचा इडा घेऊन आलो. आता या आनंदाची बातमी आपल्या बायकोला सांगावी. गंगे ये गंगे. काय बारी हो आला काय. आलो ना. चला घरात. तुला दुसरा काय उद्योग आहे का नाही. सारखं चला घरात. ते गाढव कुठेही नवं आपलं. नवं गाडा हा? ते रातीत गेला पळून. अगं बाबो. अगं गंगे राजा मला चुळावर देईल गंगे. आणि कारभारी राजानं तुम्हाला सुळावर दिलं तर मला नवरा कुठं. काय हो? आईला येतं तर नेहमी पुढचंच पाऊल आहे. अगं असं काय करते. अहो मी तुमची मस्करी केली. मस्करी? नवा गाडो बांधून ठेवलाय. मस्करी करू नाही. मेल्यावर वटवाघळाचा जन्म येतो. कुठे बोलव त्याला. चल ये जग्गू ये. या. ए बाबा तुझ्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे राजाच्या दरबारात जाऊन पैजेचा विडा घेऊन आलो. काय आहे ते बोल. सावळा हा फार डेअरिंग बाजा नाही बाबा. माझी डेअरी गंगीला माहिती. पण सावळा हा मी काही माडी बांधणार नाही बाबा. अयो अगं गंगे. आवाजी राजा मला सुळावर देईल गंगे. आणि कारभारी राजानं तुम्हाला सुळावर दिला तर मला नवरा कुठं. नेहमी पुढच्या पावलावर चालत जा. माग पाऊलच घेऊ नको घ्यायला. अहो दिवस कसा बी जातो हा. पण रात्रीचा मोठा प्रश्न पडतो. कशाचा. अहो गावात चोर सुटलाय. घरात गडी माणूस पाहिजे. सुप्तीला. होय ए बाबा. ए माझ्या बाबा. ए माझ्या राजा. अरे माझा एकुलता एकच नवरा आहे. आईला काय घाऊ बायको एकुलता एक नवरा आहे. काय बाबा ते सांग. सावळा गाढवाने कधी माडी बांधलेली तू ऐकली आहेस का. अगं बाबो. अगं गंगे. आवाजी आता मात्र मी खरं तर जगत नाही गंगे. आणि कारभारी तुम्ही जर खरंच मेला तर मी उघडी पडा. अगं गंगे. आवाजी तू उघडी पडू नको. मग काय करू. अंगावर गोधडी घे. अंगावर गोधडी घे. जसं काय खरंच मी उघडी पडले. अवा म्हण धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. धनी चांगला पाहिजे. ए बाबा. ए माझ्या राजा काहीतरी नीट बोल. आई बापा हा. आता शांत झोपा. ये रे माझ्या बापा. नाही तरी आजकाल ना पोरांचं नुसते आई बापाच्या झोपण्यावर ध्यान.
लवकर तर काही झोपायची नाही आणि ऐन वक्ताला उठत्याल आणि मग आई वडिलांना संकटात टाकीत्याल. अशा आजकालची पोरं बाबा. अरे नीट सांग, मी पाया पडतो बाबा तुझ्या. आई बापा काही घाबरू नका, गावाच्या खाली माडी बांधून तयार आहे. काय बघा माडी बांधली. अगं चिंगे चिंगे याला बांधून ठेव. चिंगे चिंगे याला बांध. दमली दमली द्यापाईस. तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होतो की 2 पोरांच्या नंतर तू ऑपरेशन करून घे म्हणून. तुझ्यात आता काही अवसान राहिलं नाही. अव काय हे काय जसा काय आगीन गाडीचा डबा सुटलाय. आता मला पळवतय का? तुला पळवत नाही? अजिबात पळवत नाही. का तुला पुन्हा दिवस गेलं काय? चला तिकडं. चल 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 बघ. या बया 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 केवढी मोठी माडी वा. गरज 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 ग गंगे. वय वय. केवढी मोठी माडी. हा काही म्हण गंगे, काय हो? पण त्या खांबाची मात्र कमाल आहे बरं का. अव किती बी केला तरी खांबच त्यो. हा, वरच्या 6 ताळाचं वजन कसं त्यांनी एकट्या खांबाने झेलून धरले. वय वय. गंगे हा आवाज ऐकला का? कसला वा? वरच्या 6 ताळाच्या वजनाने तो खालचा 7वा ताळ कसा कुथतोय. कुथत आहे. मारते काय आला मग? कुथत आहे. मग अव कुथत नाही. मग काय त्या 7व्या ताळात पिठाची गिरण आहे. गिरण आहे का? तवा ती सारखी अवा तुमची हवा सरली का काय? बाबू हे बघा हा. मी आया बायांना कळवते. कळव. पोराला मुंडळ्या बांधते. हा आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. वागा. अख्खा कुंभारवाडा मी राजवाड्यात घेऊन येते. तेव्हा आज कुणाला सोडू नको. आळेतली पोरं बाळ सगळी घेऊन ये. मी आता ही आनंदाची वार्ता आमच्या महाराजांना जाऊन सांगतो. फलनिवा ए फलनवा. अरे. अरे आवा हो फलनिया. अरे, फलन. अरे सुकवा बिकवा खाई अरे का? चॉप, मला नाही काय तुला दूधवाला भैया वाटतो का? मग काय त्याला काय होते? कशा करता आलास तू इकडे? मला फार आनंद झाला. अरे कोणता आनंद झालेला आहे? म्हणजे हा. माझ्या पोरांनी गावाच्या खाली माडी बांधली. पुन्हा दाखव बघू. माझ्या पोरांनी गावाच्या खाली माडी बांधली. वाह वाह, बाकी अगदी जागा धरून बाकी तू वाजवलंस हा. इतर जागा काय भाड्याने दिल्यात काय का ओस पडल्यात? अहो महाराज, मी तो माझ्याकडे आला आणि बोलतो कसं माहितीये काय? काय? माझ्या पोरानं गावाच्या थाळी मारी बांधली. बर, त्याने जागा दाखवली, हा. तुम्ही आमची जागा खराब केला. काय रे सावळ्या, हा. तुझ्या पोरानं माडी बांधली? हो हो हो, माझ्या मुलानं माडी बांधली. काय गोष्ट खोटी आहे काय? असं का? प्रचिती विनय अवघे बोलणे कंटाळवाने. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बर तुम्ही तुमच्या राजवाड्याच्या गच्चीवर 2 गच उभं राहा बर. आणि गावाबाहेर बघा फुटक्या डोळ्याचो. कसं बरं म्हणजे काय आमच्या पायाला वेल्डिंग करतो का? चला महाराज, आपण प्रत्यक्षात खात्री करून घेऊया. ठीक आहे. हा. अरे वा 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 वा. सावळ्या कुमार, तुझ्या मुलाच्या कर्तृत्वावर आम्ही फारच खुश झालो. दिवाणजी, बोला महाराज. याच्या मुलानं तर माडी बांधली. वा वा वा. 1 2 3 4 5 6 7. अरे बाप रे बाप. अरे बाप रे बाप. अरे बाप रे बाप. अरे किती बाप. बापांचा काय बंडल बांधिता काय आणि ह्या वयामध्ये म्हातारीला तरच करीत आहे. साप. सावळ्या कुमार, हा. तुझ्या मुलाच्या कर्तृत्वावर आम्ही खुश. वा वा. वा वा वा. आमच्या मुलीच्या अटीप्रमाणे हट्टाप्रमाणे तुझ्या मुलानं 7 ताळाची तांब्या पितळीची माडी बांधली. जा, तुझं लग्नाचं वराड घेऊन ये. आता तरी तंबाखू द्या. आणा तंबाखू. आला तंबाखूवरती जेव्हा बघाव जेव्हा तंबाखू चाल. राजे का कोण आहे तुम्ही? जातो. दिवाणजी, बोला महाराज. आता हे सगळं तर झालेलं आहे. हो. त्याच्या मुलानं तर माडी बांधलेली बांधलेली आहे आहे. आणि आता आपल्याला इतर ठिकाणी कळवायला काही वेळ नाही. नाही. तेव्हा तुम्ही हे लग्नाचं कारभार सगळं हातात घ्यायचा. म्हणजे सगळं कारभार तुम्ही उरकायचा. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता लग्नासाठी कोणाला बोलवण्याची गरज नाही. हा. लग्न उरकून घ्या. ठीक आहे तेवढंच भागून घेऊ आपण. ताई साहेबांना बोलवा. ताई साहेब. हो ताई साहेब. कोण आहे? मी एकटा आहे. दिवाणजी, हो आता ताई साहेबांना हाक मारायला मी एकटा नाही का? 5-50 लोक आहेत. बर. दादा हा. कशाला बोलावलंस तुम्हाला? हो, बरं झालं ताई साहेब आलात. आम्ही लग्न करण्याचा विचार करतो. अरे दादा तुला वेळ तर लागलं नाही ना? हा? लग्न करतोस या वयात अजूनही तुझा अख्खा जनाचा तिकडे भरून पडलाय. अहो, त्याचं तेच काय तर मी करणार? म्हणतोय. हो, यांच्या सगळ्या जणांना मला एकट्याला तोंड द्यावं लागतं. कशासाठी? अन्न, वस्त्र, निवारा. तेवढाच पूर्व हाकीचा बघू ना. एवढा समज.
हा. आमचं लग्न करण्याची आम्हाला गरज आहे का? आणि हे वय आहे का? मग आमचं लग्न नाही. मग कुणाचं? राजकुंवर सत्यवतीचं लग्न. आणि कुणासंग? आता कुणासंग? सावळ्या कुंभाराच्या मुलासंग. कुंभाराच्या मुलासंग आणि सत्यवतीचं लग्न हे कसं शक्य आहे? ताई साहेब, आपल्या सत्यवतीचा हट्ट होता, हा. अट होता, पण होता. बरं मग काय पण होता? एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळीची माडी जो कोणी बांधली त्याच्याशी ती लग्न करील. आता त्या मुलानं माडी बांधली. त्या सावळ्या कुंभाराच्या मुलाने एका रात्रीत एवढं काम केलं. काय? माडी बांधायचं. त्याप्रमाणे आपल्याला मुलगी त्याला देणं भाग आहे. तरी सुद्धा हे वाईटच झालं बरं का. पण मी म्हणते सगळी तयारी झाली नाही अजून लग्नाची. मी लग्न होणार कसं? आता काय तयारी असेल ते दिवाणीच्या सहाय्याने तुम्ही करून घ्या. समजलं? तुमचंही झालं, पण नवऱ्या मुलीला पोशाख, माझं लुगडं. अहो तुमचं लुगडं सोडा. अहो तुमचं म्हणजे लुगड्याचा विषय सोडा. लुगड्यापेक्षा लग्नाचा विषय महत्वाचा आहे. हे बरोबर आहे. पण तुम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे का? हो. नाहीतर ऐन टायमाला फजिती व्हायची. अहो पण जाहीर केल्यापासूनच मी त्या तयारीला लागलेला आहे. मी तुम्हाला वेळोवेळी हाक मारेल बरं का दिवाणजी. हे बघा, तुम्ही कोणत्याही वेळेला मला हात मारा, त्या वेळेला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. दिवाणजी. बोला ताई साहेब. अहो ते हळकुंड कुठं आहे? अहो हळकुंड हळदीच्या बाजूला आहेत. अहो दिवाणजी. अहो काय झालं तुम्हाला? अहो ते बाशिंग कुठं आहे? अहो बाशिंग घटका पळ भरल्यानंतर बरोबर येणार आहे. अहो पण बाजाराला बांगड्या भरायचं कातर आलं नाही अजून. मग हे तुम्हाला माहिती नाही का? अहो कातर मागच्या बाजूला येऊन त्यांनी कामाला सुरुवात सुद्धा केली. अहो दिवाणजी. हा. नारळ कुठे आहे? अहो नारळ आता नेहमीच्या जागेवरतीच नारळ ठेवलेले आहेत. आणि सुपाऱ्या? अहो सुपाऱ्या येताना मी दासीच्या हातात दिलेल्या आहेत. दासीच्या हातात आणि तुमच्या सुपाऱ्या? हो, कारण तुम्ही मला येताना भेटला नाहीत ना. दासी समोर आली म्हणून दासीच्या हातात दिले. अहो दिवाणजी. हा. अहो आलं की नाही अजून वराड? हा. आलं आलं. मारती काय? अवा पेटवा का एकमेकाला भेटवा. बोलता तरी येतंय का? या लग्नाच्या गडबडीत आंघोळ सुद्धा केली नाही. फार उशीरबाई लग्नाला आली. जाऊ द्या मरू द्या. आता या मळवट भरा आणि लवकर बोलायला सुरुवात करा. सावळ्या. हा कोण? हे कोण? मंडळी म्हणजे भजनी मंडळी का? हा भजनी मंडळी आणल्यात. कशाला? तुझ्या आईच्या मैताला. आता मयच निघणार आहे ना त्या वाजत गाजत न्यायला. अरे काही येण्यागत विचारतो ही कोण आहे? ही कोण आहे? ही माझी बायको ना. ही तुझी बायको? अरे वा 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 वा. मग दे टाळी. मग काय रे, हिचं लग्न झालेलं आहे का? अरे येण्याला तळ्या, हिचं लग्न माझ्याशी न माझं लग्न तिच्याशी झालं ना. अरे हे रे मला काय माहिती. विचारतो ना कशाला. अरे वा 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 वा. दे टाळी. पण काय रे, हिचा नवरा कुठे आहे? अरे काय येड रताळ. अरे तुला काय कळते का नाही? अरे बाबा माझं लग्न तिच्याशी, तिचं लग्न माझ्याशी झालंय ना. असं म्हणतो? मग हे तरी मला काय माहिती. मग विचारतो कशाला रे? अरे मग दे टाळी, दे टाळी. पण काय रे, ती सध्या कुणाच्या घरात राहते? अरे रताळ्या, माझ्याच घरात राहते ना दोडक्या. जशी तुझी बायको तुला सोडून 6 वर्ष झाली दुसऱ्याच्या घरात राहते, तशी राहत नाही. माझ्याच जवळ माझ्याच घरात राहते ना. दे टाळी. हा चाल. टाळी मागतोय. माझ्या किती टाळ्या घेऊन हात लाल केला. अवा तुम्ही काय बोलायच्या नादाला लागलाय? काय झालं? माझं वराड कधीचा ताट कळलाय. अंमलीची घागर नाही की मावळण ताट नाही. कसा काय ठराव केला? काय विचारा त्यांना. ही बाई काय म्हणते महाराज बघा. काय म्हणते? हो का आंबलेलं खायला नाही, काय नाही, हे नाही, ठराव नाही. दिवाणजी तुम्ही ब्राह्मण आहात का कोण आहात? तुम्हाला काय कळतं की नाही? काय झालं? हे लग्न कुणाचं आहे? कुंभाराचं आहे. म्हणजे कुंभाराच्या मुलाचं लग्न. आता कुंभाराचं वराड आलं म्हणजे त्यांच्या पद्धतीप्रमाणे थंड पाण्याची घागर त्यांच्या वराडाला द्यायची. तेव्हा त्यांच्या मध्ये म्हणतात की आंबलेल्या पाण्याची घागर. अच्छा, आंबलीची घागर म्हणजे पाण्याची घागर. अहो पण ते ताटाचं काय? अहो ताट म्हणजे मावळण ताट. ताई साहेबांना बोलवा. ताई साहेब ताट करा. म्हणजे मावळण ताट करा. अहो ही काय मावळण ताट घेऊन मी केव्हाची उभी आहे. ताई साहेब तुम्ही आला ते बरं झालं. वराड आलेला आहे, नवरदेव आलेला आहे,
सर्व त्यांचा मान पान काय असं तो त्यांना द्या आणि नवरदेवाचं तोंड बघून या. बरं. अगं कोण आहेस तू? नाही पिवळी साडी नेऊन कोण आहेस? फटाकडी? मी राजाची बहीण. राजाची बहीण आहेस का तू? होय. अगं मग बर्री आहेस. अगं मग बर्री आहे. मारते काय? अगं मग बर्री आहे. अव काय घेणं तिच्या बारेपणाचं तुम्हाला? पाय तू म्हटलं तर साखरे कावडायच्या. त्या भावने मी अजिबात बोललो नाही ग. जरा तुमच्या भावना किती चांगल्या आहेत तर मला माहिती आहे. तिकडे या आणि गप उभा राहा जागेवर. काय खेळ ठोकून घेऊ काय? जर का जागा सोडली तर माझ्याशी गाठे. हा एक्झॅक्ट, करेक्ट, राईट, बरोबर. सावळा कुमार, काही झालं तरी तू जागा सोडू नकोस. का? अरे जागा सोडलीस का मार बसतो. तुला कधी बसला होता ना एकदा दौंडीच्या वेळेला. हा? हा? नसला आता? हा? हा? हे बघा बाई, हे काय करता इथे दरबारामध्ये सुशिक्षित माणसासारखं राहायचं, समजलं का? आणि सुसंस्कृतपणे बोलायचं. अरे बाबा, माझं कुठं सिस्कॅन झालाय तो तुझं सुसुखुशीत मला यायचंय. तुमचं सिस्कॅन झालं नाही नाही ना. मग बरोबर, मग तुम्हाला सुसुखुशीत कसं येणार? तुम्ही रात्रीच्या शाळेला येता का माझ्या? तुमच्या हो, प्रौढ शिक्षण वर्ग, प्रौढ शिक्षण वर्ग. असं कर, हो, इकडे ये. हा. असं कर, रात्रीच्या शाळेला हो, प्रौढ शिक्षण वर्ग. प्रौढ शिक्षण वर्ग. प्रौढ शिक्षण वर्ग. हा. तुझ्या आईला शिकवीत बसा अंधारात. होय मागा आला तोंड वाचून पुढं जळाल्या तुझ्या मिश्या, फाटलं तुझं धोतर, तुझ्या तोंडावर पडली गोदडी. तुम्ही घाबरायचं नाही. भांडण करू नको. तुम्ही अजिबात हो, घाबरायचं नाही. भांडण करू नको. कारण की आपलं लगीन लावून घे गरीब माणसाचं. लगीन तर लावणारच आहे, पण हे लगीन आहे लगीन. हा. या लग्नात जर देण्या घेण्यावरून बायकांची भांडणं झाली तर बायकांच्या मध्ये तुम्ही पडायचं नाही. अरे वा वा वा, याला म्हणतात बायको. अरे सावळ्या कुमार, तुझी बायको किती हुशार आहे बघ. देण्या घेण्याच्या बाबतीत जर बायकांची जर भांडणं झाली तर तू बायकांच्या मध्ये पडायचं नाही. मग तुला जर का पडायचं असेल तर तू माझ्या बाजूला येऊन पड. आग लागली तुझ्या बिछाण्याला, जळला राग झाली तुझ्या बिछाण्यावर, ओतलं घातल्या तुझ्या. दिवाणजी, हा? हे काय चाललंय तुमचं? अहो म्हणजे लेडीज सेपरेट आणि जेंट्स सेपरेट. असं काय? हा, म्हणजे भिन्न भिन्न भिन्न. भिन्न भिन्न. निराळे. हा, हा? अरे बाई आहे का पिपाणी आहे? कशाचं ताट आहे हे? पितळेचं ताट आणि पितळेचं निरंजन. पितळेचं ताट आणि पितळेचं निरंजन. काय ग बाई? हा, या जाड्या वसाड्या राजाची बहीण, मोठा घर पोकळ वासा आणि वार जाई भसा भसा. पाहिलं महाराज, तरी तुम्हाला मी बोलत होतो की त्या पूर्व दिशेची खिडकी आहे उघडी, तिला तुम्ही लाफा मारून घ्या. आता तिला लाफा न मारल्यामुळे खिडकी राहिली उघडी आणि वारा यायला लागला आतमध्ये. भसाभस. दिवाणजी, हा? तुम्हाला का वेळ लागले का? म्हणजे अहो, त्या खिडकीचा आणि तिच्या म्हणीचा काही संबंध नाही. म्हणजे हे लग्न कुंभाराचं आहे ना. हा. म्हणजे त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या रुखवतामध्ये म्हणी मानतात. असं होय? मग राव दे खिडकी उघडी आणि येऊ दे वारा भसाभस. येऊ दे वारा भसाभस भसाभस. घे वारा भसाभस आणि माय आता लुकडी भागू बाई डुगु 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 डुगु. काय दिसत आहे माकड? काय म्हणालीस ग तू? कुंभारन तुला नाही बोलायचा सुमार? काय म्हणालीस? पुन्हा बोल एकदा. अगं होय कुंभारन तुला नाही बोलायचा सुमार. अगं कुणाला नाही बोलायचं? अरे काय चाललंय तुमचं? ताई साहेब, तुम्हाला काय वेळ लागले का? अहो, ह्या कुंभारांच्या जर नादाला लागलं तर ही कुंभार लोक आपल्याला चिखलासारखं तोडून काढतील. समजलं? दिवाणजी, हा, बोला. तुम्ही काय करता तिकडं? मग काय करू मी? काय करू नका. सगळी गडबड गोंधळ केला सगळा. बरं, मी जाते आणि नवरदेवाचं तोंड बघून येते. जा तुम्ही. या बया, हे तर काय? अगं तू गाढव आहेस आणि तू साधी गाढव नाही, तू तर नंबरी गाढव आहे. आणि तू गाढवाचा बाप आहे. मी तर गाढवाचा बाप हायच. अहो दिवाणजी गाढव. काय झालं ताई साहेब? अहो खरंच गाढव आहे. काय म्हणताय काय तुम्ही? अहो नवरदेव गाढव आहे. पाहिलंच महाराज, काय झालं? नाव ताई साहेब किती धांदळ आहेत बघा. काय झालं काय? आता हे लग्न कुंभाराच्या मुलाचं आहे की नाही? हो. आता कुंभारवाड्यात त्यांना घोडा मिळाला नसेल हो. तेव्हा त्यांनी नवरदेव गाढवावरती बसून आणला असेल. बरं, पुढे? हा? आणि ताई साहेब घाईत गेल्या आणि खाली बघून आल्या. बरं.
म्हणजे त्यांनी वरचा नवरदेव पाहिला नाही. असं का? हो. मग तुम्ही एक काम करा, हा. नवरदेवाचं मुख तुम्ही बघून या. बरं बरं, चला मी बघून येतो. अरे बापरे, महाराज हा, महाराज गाढव. कोण गाडव? महाराज नंबरी गाढव. दिवाणजी. अहो नवरदेव गाढव महाराज. काय म्हणता काय? पहा तुम्ही प्रत्यक्ष. हा बाजूला, मी पाहूनच येतो. काय रे सावड्या, एका गाढवाला बाशिंग बांधून तू या ठिकाणी घेऊन आलास? हा दिवाणजी, बोला महाराज. या कुंभार लोकांना कमरेमध्ये लात मारून भाकरून लावा. आत्ता लाच म्हणून हाकलू का ना? राजा, मी तसा जाणार नाही. तुझ्या पुढीच माझ्या या गाढवा बरोबर लगीन करीन, तेव्हा तुझा राजवाडा सोडून मी माझ्या कुंभारवाड्यात जाईन. मी तोवर जाणार नाही. मी सुद्धा नावाचा सावळा कुंभार आहे, हे ध्यानात ठेव. अरे हो हो हो, पण तुझ्या एका गाढवाची लग्न करायला आम्ही काय मूर्ख नाहीत? अरे तुम्ही साधे मूर्ख नाही, तुम्ही महामूर्ख आहे. हा, मूर्ख? अरे वाचून बघा, हे शतमूर्ख हो. दिवाणजी, वाचून बघा. का महाराजांना शाळेत नव्हतं घातलं का? अरे महाराजांना शाळेत घातलेलं होतं, पण ही कामं खालच्याने करायची असतात. करा करा, खालच्यानीच करा. लिहून देतो. वाच. हा सावळ्या कुंभाराचा मुलगा जरी दगड असेल हा. तरी महाराजांनी आपली मुलगी सावळ्या कुंभाराच्या मुलाला दिली पाहिजे. हा. सावळ्या कुंभाराचा मुलगा जरी वेडा असेल हा. तरी महाराजांनी आपली मुलगी सावळ्या कुंभाराच्या मुलाला दिली पाहिजे. सावळ्या कुंभाराचा मुलगा गाढव. लाईन लाईन बरोबर आहे का? तिथंच आहे. हा. लाईन तिथेच आहे, हार्बर बेंचच्या खाली. सावळ्या कुंभाराचा मुलगा आज जरी गाढव असेल तरी महाराजांनी आपली मुलगी त्या गाढवालाच दिली पाहिजे. दिवाणजी, हा बोला महाराज. आता लग्न आपल्याला लावून घेतलंच पाहिजे. हो. हे सगळं लग्न व्यवस्थित त्यांच्या अटीमध्ये बसतंय. हो. ताई सगळ्यांना बोलून घ्या. ताई साहेब, राजकुमारला आणा. भटा, रडतो का? रडतो का? रडतो का? हळू येईल नाही तर काय. का बालपणीची मूर्ती ताई साहेबांची बघितली आणि ताई साहेब एकदा का त्या दरबारात आल्यानंतर कशा लुट्टू 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 लुट्टू. हे लुटू लुटू बंद करा, नाहीतर सुटू सुटू पर्यंत मारेल. बाळ, तुला मी किती वेळा सांगत होतो की असला अवघडपण धरू नको, अवघड हट्ट धरू नको. आज एका गाढवाला तो हट्टपण पुरा केला आणि त्याच्याशी लग्न करण्याची तुझी पाळी आली. जाऊ दे बाबा, माझ्या नशिबात होतं ते झालं. मी गाढवावर लग्न करायला तयार आहे. आईला पोर काय दमदार आहे हो. ही पोर जर एवढी दमदार तर हिच्या आई किती दमदार असेल. काय घेणार तिच्या आईशी तुम्हाला? हा? काय घेणार? हे बघा, ती पोर माझ्या हाताखाली नांदायची आहे. मग काय करते तिला? तेव्हा सुनमुख बघून येते. सुनमुख बघायची का? हा. वर धर, तोंडात टाक तिच्या. अरे ही सुनमुख बघते का राणीच्या बागेतले प्राणी बघते? अरे देवा, बाबा काय केलं? काय झालं? काय झालं? हे लगीन होणार नाही. का ग? इम्पॉसिबल. त्याच्या अव माझ्या सोन्यासारख्या पोराला ही पोर पांढऱ्या पायाची पाय, माझ्या पोराला ही पोर जेवढी मोठी होईल बया. एवढी झाली काय गंगे? काय झालं? अगं आपलं पोर काय बारीक आहे का? अव आपला आपल्याला बारीकच आहे. घ्या लवकर लगीन उरकून. भांडण काढू नको हो इकडं. नवरी मुलगी मांडवात आली काय? आली. लग्नाची तयारी झाली काय? झाली ना. मग नवरदेव सोडू काय? बघा महाराज काय म्हणतोय तो. बोलतो नवरदेव सोडू का? अरे तो गाढव आहे, त्याला बांधून आणलाय, तेव्हा सोडू काय? सोड सोड म्हणा, सोड. हा सर, सोड सोड सोड. ये बाबा ये. कुळदैवताचं नाव घे, देवाधिकांचं नाव घे. जा, आता तुला भंगच नाही. घुस. अरे 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 हो, अरे हो, अरे सावळे सावळे, अरे हो, अरे हो. अरे आवड ना. काय आवडणार नाही, दिवसाचा उपाशी आहे तू. अरे त्याने आता मांजरपट फाडला असता ना. अरे तुझा ते पहिलेच फाडलेले, आता काय फाडितोय पुन्हा पुन्हा? हा, लग्नाची तयारी झाली हा, ना? झालेली आहे. हातपा घ्या लगीन लावून. आता महाराज मी काय करायचं तेवढं सांगा. दिवाणजी, हा. लग्न लावून घ्या. अहो पण हे मला कसं शक्य होणार आहे? अहो कसं शक्य म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात ना, हो. मग तुम्हीच लग्न लावून घ्या. असं म्हणताय? मग बा म्हणेस का खाटी घेईल? अरे पण दादा, मी असं विचारते की हे गाढवाचं लग्न कितवं आहे तेवढे विचार ना त्यांना. हा, काय रे? हा, हे गाढवाचं कितवं लग्न आहे? गाढवाचं हा. 1200
51वे लग्न आहे. अहो महाराज, काय झालं? हे आता 1251 लग्न आहे. 1251? हो. बापरे. आणि याच्या अगोदरच्या बायका काय झाल्या? सोडून दिल्या. आणि त्यांच्या सोड चिठ्ठ्या त्या घरी मडक्यात जपून ठेवले. आग लागली तुझ्या मडक्याला. हे मडकं तुझ्या तोंडावर फेकून मारेन. हा 1251 लग्न. हो हो. बरा कायद्यात सापडला. तेव्हा काय हा? तुम्ही गप्प बसा. हा. हे लग्न होणार नाही. का होणार नाही? हे लग्न होणार नाही. अरे का होणार नाही? लग्न केल्याशिवाय मी जाणारच नाही. अरे तुला काय कायदा कळतो? अरे कायदा कळतो म्हणूनच बोलतो. कायदा कळतो? हा हा तुला माहितीये आमच्या राज्यामध्ये 2 बायका करायचा नाही हा कायदा आहे. आहे. मग एवढी लग्न झाली कशी? अरे एवढी लग्न होतं तुम्ही काय दोघं झोपला होता काय? म्हणजे काय? गोधडे घेऊन. हा? अरे 2 बायका करायच्या नाहीत हा कायदा माणसाला आहे. बर. हा कायदा जनावराला नाही. दिवाळी. आणि आपल्या राज्यात किती जनावर आहेत त्याची यादी काढा. दिवांडी हा. हे लग्न कायद्यात बसतंय. असं म्हणताय? घ्या लावून. मग मी करू का सुरुवात? काय म्हणजे लग्न लावायला सुरुवात करू का? करा करा. बाकी सगळी मंडळी आली का? आली आली. हा. हा. स्वातंत्र्य आलेले आहे. वाजंत्री सगळे ताशेवाले बेंडबाजेवाले तुझ्या आईच्या मैतीचे भजनवाले सगळे आलेले. त्यांचं इथे काय काम आहे आता? या लग्नाच्या पवित्र ठिकाणी अशा अशुभ कामाचं काम काय? तू म्हणला म्हणून म्हणले. हा, थांबा जरा. आता मुली तुझा हात इकडे दे. मुला तुझा हात. अरे अहो महाराज, काय झालं? एक पंचायत आहे. कसली? अहो नवरा मुलगा गाढव हे आहे. आम्हाला माहिती आहे. मग आता ताई साहेबांनी त्यांचं काय धरायचं? तुमच्या हाताला लागल ते धरा. अहो त्यात माझा काय संबंध? चल आपण आता कानावरती भागूया. हा मग सुरुवात करायची का? करा. करा सुरुवात. सती श्री गणनायकम कम कम कम. ये घोडिया हा? काय करतो काय? आधी लगीन लावून घे ना. अरे लगीन लावतो ना, पण ते तुझ्या बायकोला पहिला सांग ना. ती काय करती? अरे ते आल्यापासून माझ्यावरती लाईल मारती. काय थोबाडे आहे तुझे? पुढे बोल. दिवांडी काय करताय? अहो हे लग्न कोणाचं आहे? गाढवाचं. गाढवाचं लग्न आहे ना. हो. मग माणसाच्या मंगलाष्टका ताई साहेबांना कळतील, बरं. गाढवाला कशा कळणार? असं काय? हा. मग थोडा वेळापुरती तुम्ही व्हा गाढव. असं ना. वा. बघा. म्हातारी उठली तळ्यात पडली, प्रत्यक्ष मी पाहिली. पण म्हातारी म्हातारी. तू म्हाताऱ्याच बघ आता. मग त्यांना मिळत नाही त्याला मी तरी काय करू? त्याच्यावर घे बागून. शुभमंगल सावधान. या बया, काय हा चिमिटकार? हे तुझा चित्कार मागवून दे. चांगले यायलाच मध्ये चिरागती. अरे बापरे, हा तर खरोखर चमत्कार आहे. हो हा, सांग बाबा सांग. तुझी काय कर्मकहाणी असेल ती सांग. महाराज, मी इंद्राच्या दरबारातील राजगायक चित्रसेन गंधर्व. इंद्रदेवाच्या शापामुळे मी गाढव झालो होतो. तुमच्या या सुस्वरूप मनुष्याचं लग्न झालं म्हणूनच माझा उद्धार झाला.